एक महत्त्वाची बातमी, उच्चभ्रू सदनिकांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय। यामुळे लहानग्यांसह वृद्धांच्या जीवाशी खेळ होतोय। हिंजवडी आयटी पार्कमधील नागरिक पाण्याच्या समस्येने त्रस्त झाले। हिंजवडीच्या व्हीटीपी एथेरियस सोसायटीत अक्षरशः गटार सदृश्य पाण्याचा पुरवठा केला जातोय। या सोसायटीतील एक सदनिका करोडो रुपयांना विक्री केली जाते, परंतु या ठिकाणच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय। एका प्रतिष्ठित बिल्डरच्या टोलेजंग इमारतीतील सदनिका धारकांना अक्षरशः गटार सदृश्य पाण्याचा पुरवठा केला जातोय। याबाबत सदनिका धारकांनी पीएमआरडीए तसेच बिल्डरकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्यामुळे सदनिका धारक चांगलेच वैतागलेत। पीएमआरडी मध्ये पण तक्रार केलेली आहे। पीएमआरडीला सगळ्या सोसायटी मिळून टाउनशिप लेवलला जो खराब पाणी येतोय, जो सॉलिटेर पुरवतोय, त्याच्या रिगार्डिंग पण तक्रार केली होती। कलेक्टर ऑफिसला पण आम्ही लेखी तक्रार देणार होतो, पण त्याच्यावरून पण अजून काही झालेलं नाहीये। हे असं दिसतंय की पीएमआरडीए आणि बिल्डर हे दोघांची एकजूट झालेली आहे, त्याच्यामुळे पुढे काही होत नाहीये। मला आता 10-15 दिवस 1 वर्ष पूर्ण होतील मी राहायला आलेली। मी सुरुवाती राहायला आले तशी 1 महिन्यामध्येच माझ्या खूप कंप्लेंटी आलेल्या आहेत। त्या कंप्लेंटीमध्ये पण रूमचं सिपेज सगळं ए टू झेड सगळं पाणी जंप हे होतं, साचतंय पाणी रूम मध्ये। आमचं तर टेरेस फ्लॅट आहे, टेरेस फ्लॅट पण पाणी आतमध्ये येतंय, पूर्ण रूम मध्ये सिपेज आहे, पूर्ण ड्रेनेज मध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे, ए टू झेड आहे, सगळे प्रॉब्लेम आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा। जसं राहायला आलोय तसं आम्हाला खूप पाण्याचा वास येतोय। आता इथून पुढची आमची भूमिका अशी असणार आहे की आम्हाला जोपर्यंत स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, कारण की घरात जाऊन पाणीच नाहीये लोकांना।